प्राइज मात्र मी जयराम दरवडा यांना विनंती करतो की अनिल पाटील यांनी लावलेली कॅश प्राइज मात्र स्वीकारताना भालचंद्र कांबडी। सलामीची जोडी इंटर झाले विलास आणि कैलास एक घातक जोडी अजून आपण पाहू शकाल। आजचा दिवस मात्र प्रेक्षकांनी जागा सोडू नका, खूप घातक संघ आपण पाहू शकाल आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल। काल डोंगर नावे स्पर्धेमध्ये मात्र ज्यांनी 15 चेंडू मध्ये मात्र 50 धावा कुठल्या होत्या तो अष्टपैलू खेळाडू प्रवीण मात्र गोलंदाजी मार्कवर काय फलंदाजी केली होती काल प्रवीण सावळा या अष्टपैलू खेळाडूने 15 धावांमध्ये मात्र अर्धशतक कंप्लीट केले होते। पहिला चेंडू यावेळेस जबरदस्त टायमिंग हवाई सफर 6 धावा। विलासने मात्र इथे आपले इरादे स्पष्ट केलेत। पहिल्या चेंडूवर मात्र काय प्रहार चढवलाय प्रवीण वरती। आज मात्र कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल याचा अंदाज कोणी सांगू शकत नाही। यावेळेस आता गती परिवर्तन निर्धाव चेंडू यावेळेस इंदोळे सरांचं आगमन होतंय। आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय प्रवीणनं। निर्धाव चेंडूची सांगता केली जाते। यावेळेस मात्र इथे कमबॅक करतोय प्रवीण। आता मात्र कुठेतरी थांबून ठेवलं जातंय विलासला। पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी मात्र जखडून ठेवलं जातंय। यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक उपस्थित तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। काऊ कॉर्नरला एक सिंगल धाव, सिंगलने धावफलक पुढे जात असताना टीम रामाचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल नाबाद 7 धावा। यावेळेस चांगला फटका इनसाइड आउटचा फटका चेंडू सीमारेषा पार 4 धावा। या चौकाराने मात्र एका षटकाची समाप्ती। धावसंख्या आपण पाहतोय नाबाद 11 धावा। यावेळेस इथे मात्र जयवंती ताई हिंदोळा यांचं मात्र आगमन झालंय। कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती त्यांचं मात्र या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा। गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी P1चं दुसरं षटक वैभव सावळा। याच गोलंदाजाने मात्र काल डोंगर नावे येथे 7 चेंडू आणि 7 धावा चेस करून दिल्या नव्हत्या टीम आपण पाहू शकाल मोर्याच्या पाडा संघाला।
कवी पारधी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांच्या साथीने मात्र राम साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। यावेळेस टायमिंग जुळत नाहीये, फलंदाज नक्कीच आपण पाहू शकाल। बॅक टू डग आउट। आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर एक क्लासिकल फलंदाज इंटर होतोय महेश, टीम रामाच्या वाडी संघाचा तारणार खेळाडू। संघाला मात्र या टीमला मात्र ज्यावेळेस टीम संकटात सापडते त्या संकटात मात्र बाहेर करणारा, बाहेर काढून देणारा फलंदाज मात्र इंटर झालाय महेश। स्ट्रायकेला आपण पाहू शकाल महेश, नॉन स्ट्राईकला असेल कैलास आणि गोलंदाजी मार्कवर वैभव सावळा। एक चांगली मॅच पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान। दोन्ही त्याच ताकदीचे संघ आपण पाहू शकाल। कर्जतच्या शेवटच्या टोकावर असणारा झुकरेवाडी हा संघ यावेळेस इनसाइड एज फसली मध्ये काय क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा गोलंदाज वैभव तयार, स्ट्रायकिंगला मात्र महेश। यावेळेस रिवर्स अटेंड, लगी तो लगी नाही तो सीधा सासूरवाडी, चेंडू सीमा रेषा पार, 4 धावा। या चौकाराने मात्र टीम रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 15 धावा। यावेळेस चांगला फटका, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 16 धावा, 1 गडी बाद 16। आता मात्र स्ट्रायकिंगला कैलास, एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल। यावेळेस जोरदार अपील केली जाते, पंच मात्र दाद फेटाळत नाही। निर्धाव चेंडू, खूप चांगली पंचगिरी आपण पाहिली आज पूर्ण सामन्यामध्ये। हरी दोरे साहेब आणि आपण पाहू शकाल सुरेश साहेब, जबरदस्त पंचगिरी, असं वाटतंय इंटरनॅशनल पंचांना लाजवेल अशी पंचगिरी। आता मात्र पंच सांगतात नो बॉल, येणारा चेंडू असेल फ्री हिट। पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला कैलास, गोलंदाजी मार्कवर वैभव, फ्री हिट असेल। यावेळेस फ्री हिट चेंडू त्याला फेकून दिलंय, 1 बाउंस सीमारेषा पार, कैलासच्या बॅट मधून चौकार। दोन षटकाच्या समाप्तीनंतर रामाचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 1 गडी बाद 21 धावा। मी प्रथम मात्र आयोजकांचा आभार व्यक्त करेन, कारण प्रत्येक दिवस वेळेवर सामने चालू झालेत आणि चांगले नियम, कडक नियम, जो संघ लेट येईल त्याला मात्र वेळेवर पॅनलाइज केली जाते। हा सर्वात चांगला नियम या आयोजकांचा, म्हणून तर या परिसरात सर्वात चांगला आयोजन या धोत्रेवाडी गावचं असतंय। गोलंदाजी मार्कवर प्रवीण सावळा, तिसरे षटक हाताळण्यासाठी।
यावेळेस टॉपेज आणि यावेळेस फलंदाज महेश बॅक टू डगआउट. यावेळेस आता जर्सी क्रमांक 45 परिधान केलेला खेळाडू 46 परिधान केलेला खेळाडू आपण पाहू शकाल रवी एक डावखुरा शैलीचा फलंदाज. आता मात्र कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळतील कारण ज्यावेळेस मैदानामध्ये डावखुरा शैलीचा फलंदाज फलंदाजी करतोय ना त्यावेळेस कुठेतरी गोलंदाज मात्र अडचणीत सापडतोय. परंतु गोलंदाज मात्र त्याच ताकदीचा आपण पाहू शकाल प्रवीण सावळा. स्ट्रायकेनला डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेस कमबॅक करतोय प्रवीण निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज स्ट्रायकेनला रवी. यावेळेस आता मात्र उत्तुंग भरारी घेणारा षटकार. या षटकाराने रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 गडी बाद 27 धावा. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये ज्यावेळेस डावखुरा शैलीचा फलंदाज स्ट्रायकेनला येतो त्यावेळेस कुठेतरी गोलंदाज अडचणीत सापडला जातो आणि तशीच परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जबरदस्त प्रहार केला होता टायमिंग जुळलं नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस अजून एक बाहुबली षटकार. या षटकाराने रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 33 धावा 2 गडी बाद 33. यावेळेस आता मात्र गतीमध्ये बदल आणि यावेळेस निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 33 धावा 2 गडी बाद 33. स्ट्रायकेनला कैलास. गोलंदाजी मार्कवर मात्र टीम झुकरेवाडी संघाचा उभरता हुआ सितारा एक नौका खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवर भरत. स्ट्रायकेनला मात्र उजव्या हाताचा कैलास 33 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस निर्धाव चेंडू. छोटा गोलंदाज आहे परंतु या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. बांगारवाडी या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्याने मात्र पिवनचं षटक सुद्धा हाताळलं होतं बांगारवाडी स्पर्धेमध्ये परंतु इथे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू. यावेळेस फटका लाजवाब टायमिंग लाजवाब. चेंडू सीमा पार 6 धावा. या षटकाराने धावफलक पुढे जात असताना तब्बल 39 धावा.
यावेळेस शॉटब्लेडचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेस चुकी करत नाही. कैलास बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती मनीष, जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला फलंदाज मात्र प्रमोट केला जातोय. कुठेतरी मात्र षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय भरत हा गोलंदाज. यावेळेस शॉटब्लेनचा चेंडू होता, पूल करता आला नाही. यावेळेस धावाची संधी होती परंतु यावेळेस नेम मात्र बरोबर लागला जात नाहीये. एक सिंगल धाव. या सिंगलने रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 40 धावा. आता मात्र स्ट्रायकेनला डावखुरा शैलीचा घातक फलंदाज आपण पाहू शकाल रवी. आतापर्यंत या फलंदाजाने 2 षटकार आपण पाहिलेत या फलंदाजाच्या बॅटमधून. तो फलंदाज रवी असेल ऑन दी स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने भरतला पाहू शकाल. यावेळेस फुलचा फटका आणि यावेळेस फटका बसलाय आणि यावेळेस काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्वरा स्फोट करून मात्र आयोजकांना षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि हायवा कॅच साठी जे टी शर्ट लाभलं स्वरा स्पोर्टचं मात्र कौतुक करावं लागेल. एक आयवा झेल मात्र टिपला होता ऋतिक बांगारे या खेळाडूने आणि आता एक आयवा झेल बाकी आहे तो मात्र शेवटच्या सामन्यासाठी ठेवला असेल आयोजकांनी. यावेळेस चांगला चेंडू. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा 40 धावा. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा तारणार खेळाडू आपण पाहू शकाल योगेश पारधी. छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका. काऊ कॉर्नरला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 41 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र
मिनी हेलिकॉप्टर सजवला होता. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव. सिंगलने धावफलक पुढे जात असताना 42 धावा. कुठेतरी या चेंडूवर मात्र मोठा फटका आला असता, परंतु यावेळेस टायमिंग जुळलं नव्हतं. एक सिंगल धाव. आता मात्र काय फटका, लाजवाब टायमिंग. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. या चौकाराने रामाचवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 44 धावा. सॉरी 46 धावा. यावेळेस टायमिंग जुळत नाही. चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये, थोडा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना तब्बल 48 धावा. यावेळेस एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये फटका सजवायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू आणि बॅट मध्ये निर्धाव चेंडू. पंच सांगतात हा वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. 49 धावा जोडल्या गेल्यात. अर्धशतक कंप्लीट होणार का रामाचवाडी संघाचं? आता मात्र जबरदस्त फटका. यावेळेस पाईन लेगला बीट करून चेंडू मात्र यावेळेस जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा. या चौकाराने मात्र इथे 5 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम रामाचवाडी संघाची धावसंख्या 53. विजयासाठी 30 चेंडू आणि जुगरेवाडी संघाला 54 धावांचं लक्ष्य. मेचकरवाडी संघाचा कर्णधार आणि नादखुळा अ संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कक्षामध्ये या. कर्णधार बार. चला नादखुळा जांभूळवाडी संघाचा कर्णधार आणि मेचकरवाडी संघाचा कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये हजर व्हा नाणेफेकीसाठी. प्रवीणने मात्र काल डोंगर नावे स्पर्धेमध्ये 15 चेंडू मध्ये मात्र अर्धशतक कंप्लीट केले होते. तो फलंदाज मात्र सलामीच्या भूमिकेत आणि स्ट्रायकेला एक छोटा पॅकेट बडा धमाका करणारा फलंदाज आपण पाहू शकाल योगेश पारधी.
गोलंदाजी मार्कवर सचिन, स्ट्रायकेनला योगेश पारधी. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. या चौकाराने मात्र झुगरेवाडी संघाचा अकाउंट ओपन झालंय 4 धावेने. यावेळेस काय फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. चला नाणेफेक केली जाते. मेचकरवाडी विपक्ष नादखुळा जांभूळवाडी. टॉस बॉक्स खाली करा. यावेळेस इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज योगेश बॅक टू डगआउट. यावेळेस 3 चेंडू आणि 10 धावांची खेळी मात्र संपुष्टात येते योगेश पारधीची. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल विश्वास पारधी. अजून एक छोट्या हाईटचा फलंदाज इंटर केला जातोय 3ऱ्या क्रमांकावरती विश्वास. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते. पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. एक सिंगल डाव आणि सिंगलने टीम झुगरेवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 11 धावा. आता मात्र स्ट्रायकेला सर्वात घातक फलंदाज टीम झुगरेवाडी संघाचा आपण पाहू शकाल प्रवीण सावळा. षटकारांचा बादशाह मात्र स्ट्राइक एंड वरती. यावेळेस नो बॉल, पंचांचा इशारा. काय चनाक्ष पंचगिरी केली जाते, जबरदस्त पंचगिरी. येणारा चेंडू असेल प्रवीण साठी फ्री हिट. आता मात्र नक्कीच मोठा फटका पाहायला मिळणार का प्रवीणच्या बॅट मधून. यावेळेस काय तडाखा, चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, 6 धावा. या षटकाराने झुगरेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एक गडीबाज 18. याच फलंदाजाने मात्र काल डोंगर नव्हे स्पर्धेमध्ये मात्र 15 चेंडू मध्ये मात्र 50 धावा कुठून केल्या होत्या. त्याच फलंदाजाने मात्र त्याच स्पर्धेतील पुनरावृत्ती दाखवायला सुरुवात केली. यावेळेस एलबीची जोरदार अपील. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय दिला जातोय.
दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पंचांचा निर्णय हा अंतिम, पंचांनी दिलेल्या निर्णयाला आणि तिसऱ्या पंचांचा इशारा जो काय असेल तो या ठिकाणी आमचे समालोचक खंडवी साहेब या ठिकाणी गेले 5 दिवस समालोचनाचं काम करत आहेत। या धोत्रेवाडी ग्रामस्थांनी ठेवलेल्या क्रीडा स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी गेले 4 दिवस प्रेक्षक, ग्रामस्थ, खेळाडू या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व समालोचन करणारे, त्यांचे सहकारी, साऊंड सिस्टीम वाले, त्याच्यानंतर यूट्यूब वाले, या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। धोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी रुपेशला विनंती करतो आपण समालोचन करा। धन्यवाद इंदोळे सर। यावेळेस आपण पाहू शकाल चांगला फटका आपण पाहू शकाल फाईन लेग मध्ये एकच की सिंगल, आणि या सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना टीम जुगरेवाडी संघाचं 19 धावा, कुठेतरी प्रवीणला मात्र धाबाच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं। वैभव मध्ये आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये या। वैभव मध्ये यावेळेस चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, जबरदस्त झेल, फलंदाज बाद। यावेळेस वैभवच्या खेळीचा अंत होतोय आणि यावेळेस त्यांचे छोटे बंधू इंटर होतात। फलंदाजी एंड वरती निवृत्ती। कुठेतरी सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये दमदार केली होती जुगरेवाडी संघाने। आता मात्र 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय। स्ट्रायकेला नौका फलंदाज निवृत्ती। यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक यावेळेस आहे तिथे, फलंदाज बाद। आता मात्र विलास या गोलंदाजाला हॅट्रिकची संधी असेल। जर हॅट्रिक कंप्लीट केली तर स्वरा स्पोर्ट यांच्या माध्यमातून टी शर्ट दिला जाईल। संघाची धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 26 धावा। अठरा चेंडू आणि जुगरेवाडी संघाला विजयासाठी 38 धावांची गरज, 38 धावांची गरज 18 चेंडू मध्ये। सॉरी, यावेळेस मिस्टेक होते स्कोररच्या भूमिकेत। 18 चेंडू आणि 28 धावांची गरज जुगरेवाडी संघाला। नाणेफेक केली जाते इंदोळे सरांच्या माध्यमातून। मेचकरवाडी विपक्ष, नादखुळा जांभूळवाडी। सामना 3 षटकाचा असेल दुसऱ्या फेरीतील।
यावेळेस आता मात्र चेंडू खाली राहतोय, थोडा कमबॅक करतोय गोलंदाज कुठेतरी. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं जातंय फलंदाज प्रसादला. नॉन स्ट्राईकला मात्र वन डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल विश्वास पारधी. गोलंदाजी मार्कवर सचिन. यावेळेस फटका फसलाय, मिडऑफचा क्षेत्ररक्षक उपस्थित आणि यावेळेस पकडलाय झेल आणि संपवलाय प्रसादचा खेळ. यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहू शकाल जर्सी क्रमांक 45 परिधान केलेला धनाजी. नक्कीच आता मात्र एक मजबूत एसटीचा फलंदाज इंटर केला जातोय. रोहित शर्मा समर्थक 45 जर्सी क्रमांक परिधान केलेला धनाजी. या जर फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू आले तर नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील, कारण त्याची मजबूत एसटी सांगून देऊ शकते की ताकद किती असेल या फलंदाजाकडे. यावेळेस फुलटॉस चेंडू मात्र टायमिंग व्यवस्थित होत नाही, चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव, सिंगलने धावफलक पुढे जात असताना 27 धावा. आता मात्र स्ट्रायकेनला आपण पाहू शकाल छोटा पॅकेट बडा धमाका करणारा फलंदाज विश्वास पारधी. हा खेळाडू सुद्धा खूप ताकदवार आहे, जरी दिसतोय छोटा परंतु फटके मात्र मोठे खेळत असतोय विश्वास. यावेळेस काय फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल धाव घेतली जाते. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सचिन. स्ट्रायकेला मात्र हार्ड हिटर धनाजी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकेला पुन्हा एकदा धनाजी. यावेळेस चांगला फटका काहू कॉर्नरला, क्षेत्ररक्षक तैनात आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव, सिंगलने मात्र 3 षटकाचा खेळ संपलाय. टीम जुगरेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 29 धावा. 12 चेंडू 25 धावांची गरज. प्रेक्षकांनी मात्र जागा सोडू नका. 12 चेंडू 25 धावांची गरज. एक रोमांचक सामना नक्कीच पाहायला मिळणार का, कारण दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे आपण पाहू शकाल. फलंदाजी करणारी झुगरेवाडी आणि टीम क्षेत्ररक्षण करणारी रामाचीवाडी. एक हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवर माधवा गोलंदाज 12 चेंडू 25 धावा. स्ट्राईक एंडला धनाजी मजबूत एसटीचा फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेस पट्ट्यामध्ये येत नाहीये निर्धाव चेंडू. 11 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस खराब चेंडू लेग एसटीच्या बाहेरून जाणारा हा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. 11 चेंडू 24 धावांची गरज असेल विजयासाठी झुगऱ्यावाडी संघाला. यावेळेस चेंडू मात्र थोडा खाली राहतोय आणि त्याच्याच मुळे फलंदाज करणारा धनाजी कुठेतरी बॅकफुटवर आलाय. येणारे 10 चेंडू 24 धावांची गरज. समोर एक मात्र छोटा खेळाडू आहे, तो मात्र एक घातक आहे, परंतु त्याला मात्र स्ट्राईकवर आणावं लागेल धनाजीला. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडा फंबल होतो. एक सिंगल धाव. आता समीकरण असेल 9 चेंडू आणि 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. स्ट्राईक एंडला मात्र छोटा एसटीचा फलंदाज योगेश पारधी आपण पाहू शकाल. सॉरी, विश्वास पारधी. एक घातक फलंदाज आहे, परंतु टायमिंग होणं खूप गरजेचं असेल. यावेळेस चांगला फटका. जेलची संधी आणि यावेळेस जेल ड्रॉप. चेंडू सीमा पार. 4 धावा. आठ चेंडू 19 धावांची गरज. कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. यावेळेस चांगला फटका. यावेळेस आपण पाहू शकाल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस बाहेरून आवाज देऊ नका. यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल इंजर्ड झाला असणार हा फलंदाज. 2 धावा कंप्लीट. सात चेंडू 17 धावांची गरज आपण पाहू शकाल. एक रोमांचक सामना. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. ज्या प्रेक्षकांना मात्र हृदयाचा आजार आहे त्यांनी मात्र बघताना काळजी घ्या, नाहीतर आपल्याला झटका येऊ शकतो. कारण रोमांचक सामना. 7 चेंडू 17 धावा. स्ट्राईक एंडला विश्वास. यावेळेस चांगला फटका गॅपमध्ये. यावेळेस काय झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. फलंदाज विश्वास बॅक टू डगआउट. सात चेंडू 17 धावा. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल आदिनाथ असेल. आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असेल धनाजी. यानंतर होणारा सामना. मेचकरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम नादखुळा जांभूळवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. दोन्ही संघाने मात्र तयार राहायचंय. 3 षटकाचा सामना असेल. यानंतर सात चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर जतीन. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल धनाजी. 7 चेंडू 17 धावा.
यावेळेस काय फटका, आता मात्र ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र धनाजीच्या बॅट मधून साधावा. पाच चेंडू 11 धावा. आता मात्र सामन्याला कलाटणी निर्माण केले धनाजी या फलंदाजाने, कारण मजबूत ताकदीचा फलंदाज आहे आणि त्याच्या स्लॉट मध्ये जर चेंडू गेला तर तो नक्कीच प्लॉट मध्ये जाऊ शकतो. 5 चेंडू 11 धावा. यावेळेस चांगला फटका गॅप मध्ये आणि चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 धावा. 4 चेंडू 7 धावा. जो फलंदाज मात्र चौथ्या षटकामध्ये अडचणीत होता त्या फलंदाजाने मात्र आता 5वा गेअर टाकलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. 4 चेंडू 7 धावांची गरज. प्रेक्षकांनी जागा सोडू नका. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहू शकाल. 4 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक उपस्थित. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 6 धावा. तीन चेंडू 6 धावांची गरज. स्ट्रायकेलला अधीनात. एक डावखुरा शैलीचा फलंदाज. काही घडू शकतंय. प्रेक्षकांनी मात्र जागा सोडू नका. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 6 धावा. काय सामना आपण पाहू शकाल. रोमांचक सामना. प्रेक्षकांच्या छातीचे ठोके चुकवणारा सामना. 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. काय सामना आपण पाहू शकाल. एक रोमांचक सामना. यावेळेस आता मात्र कमबॅक करतोय रामाचवाडी संघ. समीकरण 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावांची गरज. स्ट्रायकेलला डावखुरा शैलीचा अधीनात. हा सामना मात्र इम्पॉर्टंट. हा चेंडू सुद्धा इम्पॉर्टंट. यावेळेस चांगला फटका. यावेळेस आता मात्र समीकरण असेल 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकार मारावा लागेल. कंपल्सरी चेसिंग 1 चेंडू 5 धावा. यावेळेस आता मात्र दोन्ही संघाच्या फासण्या फुसफुस करत असतील, कारण जबरदस्त सामना. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. जो क्लोज क्षेत्ररक्षक आहे त्याने हलायचं नाहीये, कारण आपण खूप क्लोज क्षेत्ररक्षण करताना आपण हल्ला तर मात्र इथे लोड येऊ शकतो. 1 चेंडू 5 धावा. यावेळेस वाईड. आता मात्र 1 चेंडू 4 धावांची गरज. प्रेशर मात्र काय आहे ते मात्र सांगून देताना गोलंदाज. 1 चेंडू 4 धावा. आता मात्र काही घडू शकतंय. एक चेंडू 4 धावा. काय घडू शकतंय. एक रोमांचक सामना.
एक चेंडू 4 धावा. यावेळेस फटका मात्र चांगला. यावेळेस विजय फटका. धनाजी ऑन द फायर. यावेळेस विजय फटका नका धावू.